घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देणार, वाळू उपसा करून धरणांची क्षमता वाढवणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवा वाळू धोरण जाहीर, महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा। माजी क्रिकेटपटू केदार जाधवांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये केदार जाधवांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश। रत्नागिरीमधील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हाती बांधलं शिवबंधन। एमएमआरडीएच्या प्रकल्पांबाबत सरकारचे 5 करार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर प्रकल्पांसाठी 4,07,000 कोटींचा निधी, या निधीमुळे एमएमआरडीए क्षेत्रातील विकासाला मिळणार गती। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पुढची सुनावणी 29 एप्रिलला। हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठातील पहिली सुनावणी संपली। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्वतः कोर्टात युक्तिवाद। कुणाल कामरा प्रकरणी हायकोर्टातील पुढची सुनावणी 16 एप्रिलला। गुन्हा रद्द करण्याची होती मागणी, तर खार पोलीस ठाण्यात कामरावर 4 गुन्हे दाखल। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, तर 30 एप्रिलला मिळणार लाडक्या बहिणींना हप्ता। सोन्या चांदीच्या दरात घसरण, सोन्याचे दर 3,113 रुपयांनी घसरले, तर चांदीचे दर 12,360 रुपयांनी कमी झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।